काय सर बाजूला नाही सरकत हं, काय करणार. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज 7 वाजता उठलो आहे कारण की पप्पांना वेडिंग शूटला जायचं आहे. सो गार लागते, अजून आंघोळ वगैरे काही झालं नाही आहे. मी दुकानात आलो आहे डायरेक्टच, थोडंसं तोंड वगैरे धुतलं आणि दुकानात आलो आहे. तर आता आपण झाडून घेतो आहे कारण की दुकानासमोर स्वच्छता पाहिजे. माझं खूप जास्त गार लागले सकाळ सकाळ बिचारी. तर काय सकाळ सकाळ खूप म्हणजे खूप थंडी वाजली, तर आम्ही तिघजण कसे सेकत बसलोय. थंडी वाजते बिचारीला. गाईज मम्मी दुकानात आल्या, मी चाललोय घरी आंघोळ करण्यासाठी आणि बेसी पावडर टाकायची होती. ते झाडाला मवा पडलाय वाटतं काहीतरी, त्यामुळे बेसी पावडर टाकायला वरती आलोय. गेवड्याच्या झाडाला टाकायचा होता आणि इथं हे चालू आहे DCBचं काम, काहीतरी काम करतात. चला आंघोळीला. तर काहीच बघू शकतात आमची तिथे सकाळ सकाळ नाही 12 वाजता झोपलेली आहे, अजून पण झोपूनच आहे. काही तिचं काही सांगू शकत नाही आपण, काय लय अवघड आहे. पाणी इकडे आहे आपलं. तिथे का झोपली तू? पण झोपली का ते सांग की. आणि काय काय केलं तो देऊ आता उठल्यापासून काम काय केलं? अरे तेवढं सांग की काम काय केलं. काही नाही माहित तुला. जेवण करायला बसलोय. तिथे कशी वाटते. बस जाऊ का मी? कसा बिचारीला खायला टाकतोय रे. कुठे मांजर? तर गाईज आपण चाललोय कर्जतला कारण की आपल्याला हेअर कट करायचं आहे आणि थोडंसं काम पण आहे. सो आता चाललोय आपण. तर गाईज बघू शकता तिथे एक वासरू मरून पडलंय. तर ते कसं मिळेल आपल्याला काय माहित नाही. ते किती बारीक आहे बिचारं, जीवन बघायच्या आधीच संपलं त्याचं. तर गाईज आपण गार्डन मध्ये आलो होतो. हे बघू शकतात काचा वगैरे सगळ्या फुटल्या त्याच्या. तिथं बघा सगळी वाईट अवस्था झाली गार्डनची. सगळं म्हणजे झाडं वगैरे पडलेत, जळालेत काही. हे बघू शकता सगळीकडेच तसं झालंय. ह्याला कमी म्हणजे 2 वर्ष पण कंप्लीट नाही झाले. आत्ताच नवीनच गार्डन आहे हे, बट ह्याचं सगळं नाही का सगळं खराब झालं. हे बघू शकता तिकडं पण पहिले इतकं छान होतं ना, खूप छान होतं. आता हे बघू शकतात तिथं काहीच राहिलेलं नाहीये. घसरगुंडी वगैरे सगळं तुटलंय, तिथं सगळं खराब झालंय. सगळीकडे गवत वगैरे उगवलंय अख्खं. तर आलो आहेत आपण शॉपवर. गाईज आपला हेअर कट झालाय. आता ओमचा करायचा आहे.
करू का मी ओम? लई छान मारीन. सेम करतो ना हे असं डायरेक्टच. तर काय आपला हेअर कट झालाय. अक्षय नव्हता इथं, सो त्याच्या कारागिरनी केलाय हेअर कट. सो छान झालाय, बघू शकता. सो गाईज आपण रेडियम बनवून घेत आहे, कारण की आपल्या कारवर लावायचा आहे. तो कटिंग करून देत आहे त्याची, कारण की कार आपली घरी नाही. तर गाईज मम्मीचं दुखत होतं, सो त्याच्यामुळे मी मेडिसिन घेण्यासाठी आलो तो हॉस्पिटलमध्ये. सो मेडिसिन वगैरे घेतलेत, आता निघालोत आम्ही. तर गाईज आपलं सगळं काम झालंय आणि आपण आता घरी निघालोय. आणि ओम पण आलता कर्जतला, सो त्याला पण घेतलंय आपण आता. चलो. दे नाही आणली भेळ, नाही आणली पण नाही आणली ना घरी. खायच्याच कामाचे ना तू. सो गाईज आपण आता जस्ट घरी आलोय, कपडे वगैरे चेंज केलेत, कारण की आता गार म्हणजे थंडी तर वाजणारच आहे आता. सो कपडे वगैरे चेंज केलेत. दीदीने कणीस भाजलंय, त्याला मीठ आणि लिंबू लावून देते. खूप गार लागतोय. तो घरून गरम करून आणलाय, म्हणजे दीदीने करून दिलता मला मगाशी. तो तोच खातोय आता. काय सर बाजूला नाही सर कसं काय करणार. तर गाई झोपण्यासाठी वरती आलंय. सो आता आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.